संदर्भात काढलेल्या या मोर्चाला प्रथमतः अतिशय चांगला विषय गेल्या अनेक वर्षापासून ज्या डीम कन्व्हेन्शन न झालेल्या ज्या सोसायटीज आहेत त्यांच्यासाठी भारतीय जनता पार्टी सातत्याने संघर्ष करत आलेली आहे आणि त्याच माध्यमातून गेले अनेक वर्ष आमचा प्रयत्न आहे की या डीम कन्व्हेन्शनमध्ये ज्या जाचक अटी आहेत त्या अटी कमी झाल्या पाहिजेत यासाठी आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। आपल्याला सर्वांना माहीतच आहेत, आपण सर्वजण हे इथे असलेले सर्व मोर्चामधील सहभागी सर्व मंडळी ही डीम कन्व्हेन्स होत नसल्यामुळे आपण सर्वजण या मोर्चामध्ये सामील झालेले आहात। हा जो कायदा आहे, हा कायद्याची जी सुरुवात आहे ही 50 वर्षा अगोदरपासूनचा असलेला हा कायदा आणि त्या कायद्यामध्ये जो बदल करायला पाहिजे होता तो बदल 11व्या ज्या घटनेमध्ये जो बदल झाला त्या बदलामध्ये ज्या पद्धतीने बदल करायला हवा होता तो बदल झालेला आहे, परंतु तो झालेला बदल जो होता तो झालेल्या बदलानंतर सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे सुस्थितीमध्ये सर्व ठिकाणी डीम कन्व्हेन्स होत होता। परंतु अचानकपणे मला वाटतं जुलै महिन्यामध्ये म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असतानाच एक वेगळ्या परिस्थितीचं युडीमधलं पत्रक निघालं आणि त्यामध्ये जोपर्यंत ओसी नाही तोपर्यंत तुम्हाला सर्वांना ओसी जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही डीम कन्व्हेन्स करू शकत नाही अशी जी जाचक अट टाकली गेली त्या अटीमुळे आज आपल्याला सर्वांना त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं लागतं। आपण सर्वजण वेगवेगळ्या पद्धतीने यामध्ये असलेल्या ज्या अडचणी आहेत हे या अडचणी मला ज्ञात आहेत। गेल्या काही दिवसापूर्वीच या संदर्भात मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं। या निवेदनामध्ये स्पष्टपणे म्हटलं गेलं आहे की युडीमधली असलेली जी जाचक अट आहे ती अट पहिल्यांदा मागे घेतली तर नक्कीच या सर्व गोष्टीचा फायदा हा गृहनिर्माण संस्थांना जे आहे तो नक्कीच मिळेल। 100% ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे किंवा ज्या सोसायटीमध्ये असलेले सदनिका धारक जे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये रजिस्ट्रेशन ज्यांचं झालेलं आहे त्यांना सातबारा मिळण्यासाठी ज्या अडचणी होतात त्या अडचणी दूर करण्यासाठी महसूल खात्याने ऑलरेडी त्यामध्ये जी सूट दिली पाहिजे ती दिलेली आहे। हे एक वेगवेगळं हे डिपार्टमेंट जे आहेत त्या 3 वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये त्या सर्व गोष्टी असल्यामुळे तुम्हाला एक एकत्र बैठक घेऊन या संदर्भात निर्णय घेणं अत्यंत गरजेचं आहे। त्यांनी असं सांगितलं की विधानसभेचा जो कालावधी आहे पावसाळी अधिवेशन जेव्हा असेल त्यावेळेला या संदर्भात आम्ही नक्कीच एकत्र येऊन या संदर्भातला जो निर्णय घेतला पाहिजे तो नक्कीच घेऊ असं देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। नक्कीच त्या संदर्भात निर्णय घेतील यात काही शंका नाही। परंतु हा जो आज जो मोर्चा इथे आपण सर्वांनी काढलेला आहे त्याचं कारण अतिशय चांगलं आहे की या सर्व जे परिपत्रक आहे युडीमधलं असलेलं जे परिपत्रक आहे त्या परिपत्रकामुळे ठाणे जिल्ह्यातून किंबहुना महाराष्ट्रामधील असलेल्या बऱ्याच गृहनिर्माण संस्था ज्या आहेत की त्यांना या डीम कन्व्हेन्सचा ज्या अर्थाने फायदा झाला पाहिजे तो फायदा होत नाहीये हे अतिशय योग्य आहे आणि ही सर्व गोष्ट माझ्याही लक्षात आहे। गेल्या अनेक वर्षापासून योगेश सागरजी असो गोपाळजी शेट्टी असो आम्ही सर्वांनी त्यावेळेला प्रयत्न करून किरीट सोमय्या आम्ही सर्वांनी प्रयत्न करून डीम कन्व्हेन्ससाठी सरकारला त्यावेळेला भाग पाडलं। परंतु ही जी अट जी जाता जाता एखादा माणूस असं म्हणतो ब्रिटिश काळ जेव्हा चालू होता तेव्हा जाता जाता पारतंत्र्यामधून आपल्याला सर्वांना जसं काढून गेले परंतु जाताना आपल्याला पाकिस्तान आणि भारत असं जसं वेगळं करून गेले तसं काँग्रेस सरकारने जो जुलै महिन्यामध्ये जे परिपत्रक काढलं त्या परिपत्रकामध्ये अशा प्रकारचं जे परिपत्रक जे आहे की ज्यामध्ये ओसी हे कंपल्शन जे केलं गेलं त्यामुळे हा सर्व जो त्रास आहे तो त्रास झालेला आहे। त्यामुळे आपण लक्षात घ्यावं 50 वर्ष जरी स्वातंत्र्याला झाली असतील तरी ते काँग्रेस सरकार आहे। त्यामुळे ते काँग्रेस सरकारने हे जे जाता जाता जे शुक्ल काष्ट आपल्या पाठीशी लावलंय ते नक्कीच देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण नक्कीच काढू यात काही शंका नाही। एवढंच या प्रसंगी सांगतो। जय हिंद जय भारत।